वनपर्व भाग 64 नलोपाख्यान पर्व पुढे चालू. बृहदस्व ऋषी पुढे सांगत राहतात की त्या व्याधाला शाप देऊन ती मारून टाकते. त्यानंतर ती अस्वस्थ मनस्थितीत त्या रानात फिरत असते. त्या जंगलात विविध प्रकारचे हिंस्त्र श्वापदं फिरत असतात. त्या छोट्या कीटकांपासून मोठ्या प्राण्यांपर्यंत सगळेच होते. सिंह, वाघ, चितळ, रेडे, अस्वल, चित्ते, हरणं, असंख्य प्रकारचे पक्षी पण होते. त्याचप्रमाणे चोर, डाकू आणि काही म्लेंछ जमातीतील टोळ्यासुद्धा तिथे वावरत होत्या. झाडांमध्ये सालस आणि बांबू खूप होते. मोठमोठी कुरणं होती, त्यात माणसांच्या एवढ्या उंची असणारी गवत पण होतं. पक्ष्यांचा किलबिलाट सर्वत्र ऐकू येत होता. अधूनमधून मोठ्या प्राण्यांच्या डरकाळ्यासुद्धा ऐकू येत होत्या. अशा निर्मनुष्य वनात ती भटकत होती. धवस, अश्वत्थ, तेंदू, इंगुद, किंसुक, अर्जुन, निंब, तीनस, सालम, जंबू, अंबा, लोध्र, कटेचू, वेत, पद्मक, आवळा, पलक, कदंब, औदुंबर, वड, बिल्व, केळी, पयस, खजूर, ताड, माड, हरीक, पिंपळ अशी झाडं सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. त्यावर पक्षी घरटी करून होती. त्याशिवाय वनात मोठे नाग, सर्प, अजगरही वावरत होते. त्यातून वाहणारा वारा मंजूळ धून वाजवत होता. त्याशिवाय उंच सखल प्रदेशात अनेक दऱ्या होत्या. त्यातून वाहणारे लहान मोठे झरे, नद्याही होत्या. त्याच्याजवळ लहान मोठे तलाव, सरोवर होतं. तिथे ती अनेक प्रकारची माकडं पाहते. त्या वनात असलेले डोंगर, पठारं, घळी, झरे सगळं काही मन रिंचवणारच होतं. त्याशिवाय राक्षससुद्धा त्या वनात राहत होते. त्यांचं भयानक रूप पाहून कोणीही घाबरून जाईल असंच ते दिसत होतं. ती पुण्यवान होती, धीरोदत्त होती, शांतचित्त अशी भीमाची कन्या त्या वनात निर्भीडपणे वावरत होती. तिथली भरपूर फळं आणि कंदमुळं खाऊन ती राहत होती. तिच्या अंगावरील वस्त्र बहुतेक चिंध्या झाल्यासारखीच होते, पण त्याने काही बिघडत नव्हतं, कारण तिथे तिला पाहणारे होते पक्षी, वानरं आणि छोटे प्राणी जसे ससा, मुंगूस, उंदीर इत्यादी. अजूनही ती तिच्या जिवलग्याचा शोधच घेत असते. तिला त्या एरवी भयावह असलेल्या जंगलाची भीती वाटत नव्हती, कारण ती स्वतःला केव्हाच विसरलेली होती. दमयंती फक्त आणि फक्त नळाचाच विचार करत होती आणि त्या एकाग्र चित्तामुळे तिचं आध्यात्मिक बळ तिच्या नकळत वाढत होतं आणि तेच बळ तिला संरक्षणही देत होतं. आपल्या पतीबरोबरचे ते आनंददायक क्षण ती पुन्हा पुन्हा आठवत होती आणि त्या स्मृतीत रमून जात होती. त्या दोघांनी मिळून केलेले अश्वमेध यज्ञ तिला आठवतात. आपल्या पतीचं सुंदर शरीर तिला आठवतं. यज्ञात ब्राह्मणांना दिलेली दानं तिला आठवतात. असा गुणी राजा एकदम कसा बिघडला तेच तिला समजेना. त्यांनी केलेल्या अणाभाका तिला आठवतात आणि ती विचार करते, हे सगळं तो कसा विसरला. असं विचारणं त्याचा स्वभाव नाही आहे. मग असं का झालं असेल? त्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळत नव्हतं. तिला ते राजहंस आठवतात. त्यांच्याशी तिने केलेल्या गोष्टी तिला आठवतात. वेदांचा अभ्यास केलेला, ज्याने त्यातील अंग आणि उपांग अभ्यास केलेला आहे, जो सगळे नैतिकतेचे नियम जाणतो, तो असा कसा गेला मला सोडून? त्याचं तिला राहून राहून नवल वाटत होतं. त्या नळाला आर्जव करत राहते की जर तिला तो नाही भेटला तर ती अशीच त्या सुंदर वनात त्याची आठवण काढत देह ठेवणार आहे. दमयंती स्वगत बोलत असते, जणू काही तिचा नवरा तिच्याबरोबर आहे. असे सगळे तिचं वेड्यासारखं बोलणं चालू असतं. ती एकदा तिला दिसलेल्या राक्षसांच्याबद्दल त्याला सांगते. अरे, त्याचं भयंकर रूप पाहून ती चकित होते, पण घाबरत मात्र नाही, कारण तिला आता मृत्यूची भीती उरलेलीच नसते. तिला वाटतं तो राक्षस येईल, तिला खाईल, पण तसं काहीच होत नाही. जणू काही साक्षात मृत्यूसुद्धा तिच्याजवळ येण्यास बिचकत होता. दमयंती स्वगत बोलत असते, तू ये आणि माझ्याशी बोल ना, असं वेड लागल्याप्रमाणे सारखं बडबड बडबड करत असते. परंतु तिला उत्तर मिळत नव्हतं. कळपातून हरवलेल्या हरणीसारखी तिची गत झालेली असते. जगण्यासाठी ती जे मिळेल ते खात होतं, पण त्याकडे तिचं लक्षसुद्धा नव्हतं. तिचे सगळं लक्ष तिच्या पतीकडे होतं, परंतु तिला तो कुठेच सापडत नव्हता.
ती तिथल्या झाडांशी, डोंगरांशी, पक्ष्यांशी बोलत होती. तिथे वाघ, सिंह वावरत होते, पण कोणीही तिला धरलं देखील नाही. जणू काय कोणी अद्भुत शक्ती तिचं संरक्षण करत होती. ती रानात फिरणाऱ्या वाघांना म्हणते, "अरे, मी भीमराजाची मुलगी आहे. जसा तू रानाचा राजा, तसा माझा बाप विदर्भाचा राजा आहे." असं बोलून ती त्याला पती शोधण्यासाठी मदत करावी म्हणून विनंतीही करत असते. वाघ, सिंह, रेडे अशा सगळ्याच हिंस्त्र प्राण्यांशी ती अशा रीतीने संभाषण करत असते. ती त्या सगळ्या प्राण्यांना पुन्हा पुन्हा सांगत असते त्यांनी तिला नळाला शोधण्याच्या कामात मदत करावी, आणि ती परत परत त्यांना हाक मारून नळाला शोधण्यासाठी सांगत फिरत असते. जर कोणी प्राणी दिसला की ती ताबडतोब त्याला बोलवून तशी विनंती करत असे. हे असे कित्येक दिवस होत होतं, पण तिचा जीवलगा तिला कुठेच दिसत नव्हता. दमयंती त्या प्राण्यांना विचारत असे की त्यांनी नळाला पाहिलं का. ती त्याच्या सौंदर्याचं वर्णन करून त्यांना सांगत असे. ती त्याचा वर्णन करण्यास कंटाळतच नसायची. ते हिंस्त्र प्राणी तिला जणू काही टाळत असावेत असं ती दिसली की चटकन कुठेतरी निघून जात असत. जणू काही ते तिच्या दुःखात सामील होत होते. कधी ती सांगत असे त्यांना जवळ बोलवून की त्यांनी तिला खाऊन टाकावं म्हणजे सगळं काही संपेल, पण कोणीही हिंस्त्र प्राणी तिला स्पर्शसुद्धा करत नसे. उलट ते तिच्या समोरून निघून जात. दमयंती ठरवते की ते प्राणी तिला ऐकत नाही, तेव्हा आता मी त्या नद्यांना, सरोवरांना, तलावांना विचारणार आहे, काय माझा नळ तुमच्यात तर गेला नाही आहे ना. ते सगळे पहाड, त्या दर्या, सगळ्यांना ती सांगत असते की तिचा निरोप त्याला सांगा की त्याची दमयंती त्याची वाट पाहत आहे या जंगलात. विविध वृक्ष, वनस्पती, पशु यांचा संचार असलेले ते पर्वत तिला ऐकत आहेत असं ती समजत असे. ती नेहमीच तिच्या वडिलांचा हवाला देत असे आणि त्या पर्वतांना सांगत असे की ती विदर्भाच्या राजाची मुलगी आहे, म्हणून त्या पर्वतांना सांगायचे ती की तिच्या नवऱ्याला तुम्ही शोधून काढा. अक्षरशः वेळ लागल्यासारखं तिचं ते विचारणं होतं. दमयंती एका परीने नळाशी एकरूप झालेली होती. तिच्यासाठी दुसरं काहीही निरर्थकच होतं. नळाने केलेल्या विविध यज्ञांची माहिती ती त्या पर्वतांना सांगत होती. त्याच्या सौंदर्याची स्तुती ती करत होती आणि तेच ते पुन्हा पुन्हा होत होतं. काही वेळा ती तिच्या सासरच्या राजांच्या पराक्रमाच्या कथा सांगत असे आणि शेवटी सांगायची की कोणीतरी धोका करून तिच्या पतीची बुद्धी भ्रष्ट केली आहे. त्याचा नाश करा आणि माझ्या नवऱ्याला माझ्याकडे आणून द्या. तुम्ही त्याला कुठे जाताना पाहिलं आहे का, म्हणून ती विचारते. असं विचारत फिरणं असंच ती करत असते. दुसरा कोणताच मार्ग तिला दिसत नव्हता. अशा रीतीने मंदपणे प्रवास करत करत ती विंध्य पर्वताच्या पश्चिमेला असलेल्या विदर्भ देशाच्या दिशेने सरकत असते. तिथे ती आपल्या वडिलांची आठवण काढते आणि तिथे असलेल्या पर्वतांच्या उंच रांगांकडे पाहत दमयंती त्यांना तिचा परिचय करून देते की ती विदर्भाच्या राजाची कन्या असून ती तिचा हरवलेला पती शोधत आहे. दमयंती त्या पर्वतांना विचारत असते, सांगा रे माझ्या बांधवांनो, माझा नवरा कुठे जाताना तुमच्यापैकी कोणी पाहिला आहे का रे. माझ्या पित्याला जाऊन सांगा की त्यांची एकुलती एक कन्या फार मोठ्या अडचणीत सापडलेली आहे. पुन्हा ती आपल्या नवऱ्याला हाक मारत फिरत राहते. अरे नळा, माझ्या राजा, तू कुठे लपला आहेस. का मला असं तू छळतोयस. मी तुझ्याशिवाय इतके दिवस कसे राहिले हे फक्त विधाताच जाणतो. त्यानंतर ती मिळेल त्या वळणाने फिरत फिरत उत्तरेच्या दिशेने सरकत असते. ती पुन्हा स्वगत परंतु मोठ्यांदा बोलते, अरे माझ्या जीवा, मी फार भ्यायलेली आहे रे. लवकर ये आणि मला आधार दे. तिथून 3 दिवस 3 रात्री असा प्रवास केल्यानंतर ती एका ठिकाणी येते. तिथे बऱ्याच दिवसांनी तिला एक मानवी वस्ती दिसते. तिथे संन्यासी लोक आश्रम स्थापन करून त्यांची साधना करत होते. त्या आश्रमातून वसिष्ठ, भृगू आणि अत्री यांचे शिष्यगण आपली साधना करत होते. ते व्रतस्थ, स्वत्वाचा नाश करणारे योगी आपली कठोर साधना करण्यात गुंतलेले होते. साक्षात पावित्र्य असं त्या जागेचं वैशिष्ट्य होतं. तिथे राहणारे काही केवळ पाण्यावर किंवा काही हवा पिऊनच जगत होते. इतर काही जमिनीवर पडलेली सुकी पानं, फळं हे खाऊनच राहत होते. त्यांच्या अंगावर झाडांच्या सालींचे किंवा काहींच्या अंगावर तर हरणाच्या कातडीची वस्त्र होती.
भोगेंद्रियाचं नियमन केलेले ते जिथे राहत होते तिथे हरणं आणि माकडं मोठ्या संख्येने दिसत होती. ती त्यातील एका आश्रमात प्रवेश करते. तिचं सौंदर्यच असं होतं की ती आत आल्याबरोबर तिच्या तेजाचा प्रभाव तिथे पडला. तिथे असलेल्या संन्याशांना ती लवून नमस्कार करते. ती नम्रपणे एका बाजूला उभी राहते. तिथे असलेले ऋषी तिचे स्वागत करतात. त्यातील एक वृद्ध ऋषी तिला आसन देतो आणि विचारतो, सांग मुली, आम्ही तुझ्यासाठी काय करावं असं तुला वाटतंय? तुझं स्वरूप पाहता आणि अंगावरील वस्त्राची अवस्था पाहता आम्हाला काहीच अंदाज करता येत नाही. तरी तुझ्याबद्दल जमेल ते सगळं आम्हाला तू सांग, म्हणजे आम्ही तुला काहीतरी मदत करू शकू. कारण एक निश्चित आहे की तू खूप मोठ्या संकटातून जात आहेस. असं उदारपणाचं वागणं पाहून दमयंतीला हायसं वाटलं आणि ती त्यांना विचारते, अहो निष्पाप श्रेष्ठ ऋषींनो, माझं येणं तुम्हाला त्रासदायक तर नाही ना वाटत आहे? ते ऐकल्याबरोबर ते ऋषी तिला दिलासा देतात आणि म्हणतात, आम्हाला तुझ्या येण्याने किंचितही तसदी झालेली नाही आहे. जरा शांत होऊन तुझी माहिती आम्हाला सांग, म्हणजे आम्ही तुला काहीतरी दिलासा देऊ शकू. कृपया केवळ दुःख करत बसू नकोस, कारण त्याचा तुला काहीच उपयोग होणार नाही आहे. आम्हाला सांग, काय तू त्या वनाची प्रमुख देवता आहेस आणि आमची परीक्षा घेण्यासाठी आली आहेस का? तुझ्या रूपरंगावरून आणि विवस्त्रतेमुळे आम्हाला असं वाटतंय, कारण सर्व वास्तुदेवता अशा विवस्त्रच वावरत असतात असं आम्ही जाणतो. तुझं तेज, तुझं ओज, विलक्षण सौंदर्य सगळंच हे दाखवतंय की तू देवता आहेस आणि ह्या वनात तुझी सत्ता आहे. कदाचित असं वाटतंय कारण आमच्या दृष्टीने पाहता तुझ्याबरोबर काही शक्ती वावरत आहेत. तू सामान्य स्त्री निश्चितच नाही आहेस. तरी तुझ्या तोंडून खरं काय ते ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत. ती प्रस्तावना ऐकल्यावर दमयंती त्यांना म्हणते, अहो ब्राह्मणांनो, मी कोणी वनदेवता, जलदेवता किंवा वास्तुदेवता असं काहीही नाही आहे. मी एक मनुष्य स्त्री आहे. मी तुम्हाला माझी कहाणी सांगते. त्याआधी जर तुम्ही मला काही कापड माझं उघडं शरीर झाकण्यासाठी द्याल तर फार बरं होईल. त्याबरोबर कोणी आश्रमी तिच्यासाठी जाडं भरडं शुभ्र वस्त्र आणून देतो. तिला ते नेसण्यासाठी. ते नेसल्यावर दमयंतीला बरं वाटतं. नंतर ती तिला दिलेल्या आसनावर जाऊन बसते. कोणी तिला पिण्यासाठी पाणी देतात. अशा रीतीने सर्व प्राथमिकता उरकल्यानंतर ती त्या तिथे जमलेल्या संन्याशांना तिची कहाणी सांगायला लागते. ऋषीवर्यानो, ऐका माझी कहाणी. मी विदर्भाच्या राजाची कन्या आहे. माझा विवाह यथावकाश निषादांच्या राजाशी, राजा नळाशी स्वयंवर पद्धतीने संपन्न झाला. माझ्या पतीचं नाव नळ आहे. ते नावाजलेले त्यांच्या प्रदेशातील राजे होते. अनेक लढाया त्यांनी जिंकल्या. त्यांचं राज्य वाढवून एका साम्राज्याचं ते अधिपतीही झाले होते. ब्राह्मणांना दान देणं, विविध देवतांची पूजा करणं, यज्ञ करणं असं करत असताना प्रजेची सेवासुद्धा ते तितक्याच तत्परतेने करत असत. माझा नवरा शब्दाचा पक्का होता. तो स्वर्गीय देवतेपेक्षा सुद्धा जास्त सुंदर दिसत होता. नेहमी युद्धात जिंकत असे असा माझा पती होता. त्यांचं वेदांचं ज्ञान परिपूर्ण होतं. नीतिशास्त्र त्यांनी चांगलंच अभ्यासलेलं होतं. परंतु एकदा त्याला कोण्या दुष्ट माणसाने द्यूत खेळण्याचं आव्हान दिलं. माझ्या राजाला द्यूत नीटपणे खेळता येत नसतानाही त्याने ते आव्हान स्वीकारलं आणि त्या द्यूतात तो साहजिकचपणे हारत गेला. एका मागोमाग एक असं सगळं तो हारत होता. त्याचं राज्यसुद्धा तो त्या नादात घालवून बसला. अखेरीस आम्हाला ते राज्य सोडून एका वस्त्रानिशी वनात यावं लागलं. ज्या दुष्टाने माझ्या नवऱ्याला द्यूतात हरवलं तो तिथे राजा झाला. त्यांनी फरमान काढलं की कोणीही आम्हाला कशाही प्रकारची मदत केली तर त्या प्रजाजनाला फाशी दिली जाईल. त्यामुळे आम्हाला कोणीही मदत करू शकत नव्हता. आम्ही ते राज्य सोडून वनात जाऊन राहू लागलो. तिथे एकदा उपासमार आणि दुःख यांच्या प्रभावाखाली मी थकल्यामुळे एका छपरीत निजले होते. मला गाढ निद्रा लागली होती. जेव्हा मी उठले तेव्हा मी पाहिलं तो माझा नवरा कुठेच दिसेना. मी पतिव्रता त्याच्याशिवाय कशी राहणार, म्हणून माझ्या नवऱ्याला शोधत शोधत इथवर आलेले आहे. माझा नवरा कुठे आहे हे जर तुम्ही मला सांगू शकाल तर खूप मोठे उपकार होतील. त्याचं काही बरं वाईट झालं आहे की काय ते समजलं म्हणजे मी त्याच्या नावाने सती जाण्याचं ठरवलेलं आहे. पण जर तो जिवंत असेल
तर मला त्याच्यापाशी घेऊन जा. असं म्हणून दमयंती गप्प बसते. तिथे बसलेल्यांपैकी एक सत्यज्ञानी ऋषी त्याच्या दिव्यदृष्टीने पाहतो भविष्यात काय आहे ते, आणि तिला सांगतो, मुली, तुम्ही दोघं एका विलक्षण प्रकारच्या परीक्षेला बसलेला आहात. तुमच्या दोघांचं भविष्य मोठं उज्ज्वल आहे. तुझा पती जिवंत आहे आणि तुम्ही पुन्हा एकत्र येणार आहात. म्हणून हा आव्हानाचा काळ संपला की सर्व काही सुरळीत होईल. म्हणून दुःख करीत बसू नकोस. भविष्यात तुझा पती त्याचं गेलेलं राज्य पुन्हा मिळवील. तू त्याला पुन्हा त्याचं गतवैभव प्राप्त झालेला पाहशील. त्याच्या अंगावर पुन्हा पहिल्यासारखे दागदागिने पाहशील आणि तू त्याची राणी म्हणून पुन्हा सगळी सुख तू प्राप्त करशील. ते सांगितल्यानंतर तो आश्रम आणि त्यातील ऋषी सगळे एकदम अंतर्धान पावतात. जणू काय तो एक भास होता असं तिला वाटलं. ते आश्चर्य पाहून दमयंती नवल करत राहते. तिला समजेना की ते एक स्वप्न होतं की भास होतं की खरोखरच ते झालं आहे. तिला काही समजेना, पण अंगावरील वस्त्रांमुळे ते स्वप्न नव्हतं हे मात्र निश्चित ती समजत होती. ती समजू शकत नव्हती ते सगळं एकदम अदृश्य झालं कसं. त्या दृष्ट्या ऋषींचं बोलणं ऐकल्याने जे तेज दमयंतीच्या मुखावर आलं होतं ते पार नाहीसं होतं. ती पुन्हा निस्तेज होते. तो एक भास होता असं ती समजते आणि आणखीनच खोल दुःखात जाते. हे घडलंच नसतं तर बरं होतं असा विचार तिच्या मनात येत राहतात. तिथून ती त्याच्या पलीकडील वनात एका अशोक वृक्षाच्या जवळ जाते. तिथे बरेच वृक्ष होते आणि ते सगळे फुलांनी फळांनी डवरलेले होते. तिथे सुंदर पक्षी चिवचिव करत होते. वस्तुतः ते वातावरण अतिशय प्रसन्न होतं, परंतु दमयंतीला ते भावत नव्हतं. ती पुन्हा तिच्या दुःखात चूर होते. जोपर्यंत तिचा नळ तिला भेटत नाही तोवर तिला कशातही सुख आणि आनंद मिळणार नसतो. ती तिथे वाढलेल्या अशोक वृक्षांना सांगते की त्या वृक्षांनी तिला तिचा पती मिळवून देण्यात मदत करावी. दमयंती त्या वृक्षांना तिच्या नवऱ्याचं वर्णन करून सांगते. तो एका फाटक्या वस्त्रात फिरत आहे, तो खूप देखणा आहे. त्याला जर तुम्ही पाहिलं तर त्याला सांगा की मी त्याची पत्नी त्याची वाट पाहत आहे. बृहदस्व ऋषी पुढे युधिष्ठिराला सांगतात की दमयंती पुन्हा पुन्हा तिच्या भ्रमिष्ठ अवस्थेत जाते. त्या आश्रमातील गोष्टींचा जो प्रभाव प्रथम तिच्यावर पडला होता तो पुरता पुसला गेला होता. पुन्हा तिची पूर्वीचीच बडबड सुरू होते आणि पुन्हा ती तिथल्या झाडं झुडपं, लहान मोठे प्राणी, साप, विंचू अशा ज्याला ती पाहिल त्याला तेच तेच प्रश्न विचारत फिरू लागते. माझ्या नवऱ्याला कोणी पाहिलं आहे का, कुठे जाताना दिसलं आहे का, असं ती त्या मूक वन्यजीवांना विचारत फिरायला लागते. मोठ्या वृक्षांना ती 3दा प्रदक्षिणा घालून त्या वृक्षाला हात जोडून कळकळीची विनंती करत असते. तसं फिरत फिरत ती जास्त जास्त घनदाट अशा जंगलात प्रवेश करते. त्या जंगलात ती अनेक नद्या, खोरी, दऱ्या, झरे पाहते. त्याशिवाय अनेक वन्य प्राणीही ती पाहते. करता करता ती एका अशा ठिकाणी येते की तो एक मोठा रस्ता होता. त्याच्या कडेला ती पाहते की व्यापाऱ्यांचा एक मोठा तांडा तिथे थांबलेला होता. अनेक घोडे आणि गाड्या ज्यांच्यावर सामान लादलेलं होतं ते विश्रांतीसाठी थांबलेले होते. त्या पलीकडे स्वच्छ पाण्याचा एक मोठा झरा वाहत होता. त्याच्या पाण्यावर बरेच पक्षी त्यातील मासे पकडण्यासाठी घिरट्या घालत होते. ते ती पाहते आणि तिच्या भ्रमिष्ठ अवस्थेत ती त्या काफिल्यात घुसते. तिला पाहून निरनिराळ्या प्रवृत्तींच्या लोकांच्या विविध प्रतिक्रिया उत्पन्न होतात. काही तिचं ते वेडसर स्वरूप पाहून घाबरतात, कारण जंगलात अशा रूपात चेटकिणी फिरतात असा सगळ्यांचा समज होता. त्याशिवाय त्यामुळे काही तिचा द्वेष करतात, कोणी तिला हसतात, कोणी तिला दया दाखवतात, काहींचं कुतूहल जागृत होतं, कोणी ओरडत सुटतात. ज्यांना तिच्याबद्दल दया येते ते त्या काफिल्यातील ज्येष्ठ लोक तिला सहानुभूतीपूर्वक विचारतात की ती कोण आहे, अशा परिस्थितीत इथे वनात काय करते आहे. अशा अवस्थेत तुला अशी पाहून आमची माणसं घाबरलेली आहेत, कारण ह्या जंगलात चेटकिणी फिरतात असा समज आहे. तरी तू कोण आहेस ते सांग. तू मनुष्य आहेस की चेटकीण आहेस ते सांग. तू चेटकीण नाही तर मग कोणी वनदेवता आहेस का, कोणी यक्ष यक्षिणी, सांग कोण आहेस तू. अशा रीतीने आमच्या काफिल्यात का घुसली आहेस, तुला काहीतरी पाहिजे आहे का. तसं असेल तर सांग, आम्ही तुला ते देऊ.
आणि आम्ही तुझी पूजा करण्यास तयार आहोत, पण असं आमच्या माणसानं तू घाबरवू नकोस, असं ते तिला म्हणतात. ते तिला आश्वासनही देतात की ते इथे जास्त काळ थांबणार नाही आहेत, लवकरच निघून जाण्याचे ते लोक तिला सांगतात. दमयंती त्यांना सांगते, मी तुमच्यासारखीच मनुष्य आहे, कोणी यक्षिणी नाही, देवता नाही. मी माझा हरवलेला पती शोधत आहे. माझ्यावर नशिबाने घात केलेला आहे. तिचं ते ऐकून त्या काफिल्यातील पोक्त माणसं तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. ती त्यांना सांगते, मी एका राजाची कन्या आहे. माझ्या पित्याचं राज्य विदर्भात आहे. माझ्या पित्याचं नाव भीम आहे. माझा विवाह निषाद राजाशी स्वयंवराने झाला होता. काहीतरी अघटित घडलं आणि माझा पती त्याचं राज्य घालवून बसला. त्याच्यासह मी राज्य सोडून वनात गेले. तिथे माझ्या पतीची आणि माझी ताटातूट झाली. मी सध्या त्याला फिरत शोधत आहे. इथे माणसं पाहिली म्हणून मी विचारते आपल्याला की आपल्यापैकी कोणी माझ्या पतीला पाहिलं आहे का? एवढाच माझा उद्देश तुमच्या काफिल्यात येण्यामागचा होता. नंतर दमयंती त्यांना विनंती करते की जर त्यांनी तिचा पती पाहिला असेल तर त्याची माहिती तिला सांगावी. ते तिचं स्पष्टीकरण ऐकल्यानंतर त्याचा प्रमुख तिला सांगतो, आम्ही कोणीही असा माणूस आत्तापर्यंत तरी पाहिलेला नाही आहे. आमच्या माहितीप्रमाणे या वनात फक्त हिंस्त्र श्वापदं आहेत. तू पहिली व्यक्ती आम्ही या वनात पाहिलेली आहे. त्यानंतर तो आकाशात पाहत पुटपुटतो, अहो मणिभद्र, यक्षांचा राजा, आम्हाला सहाय्य कर. त्यानंतर ती मुख्याला विचारते, आपला हा काफिला कुठे जात आहे सांगाल का? त्यावर तो सज्जन व्यापारी जो त्या काफिल्याचा मुख्य असतो आणि ज्याचं नाव असतं सुची, तो तिला सांगतो, केवळ धंदा करून नफा मिळवण्यासाठी आम्ही सुवाहू नगरीला जात आहोत, जिथे मोठा धर्माचरणी सत्यवचनी राजा छेड्डी राज्य करत आहे. अशा रीतीने वनपर्वातील नलोपाख्यान पर्वाचा 64वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 65वा, नलोपाख्यान पर्व पुढे चालू. बृहदस्व ऋषी पुढे सांगतात की त्या काफिल्याच्या मुख्याचं बोलणं ऐकल्यावर ती त्यांच्याबरोबर त्या काफिल्यातून सुवाहू नगरीला निघते. ते लोक तिला पाहुणी समजून मोठ्या प्रेमाने नवीन कपडे देतात. त्या ज्येष्ठ व्यापाऱ्याला निषाद राजाच्या पतनाची वार्ता ऐकल्याचं स्मरतं, म्हणून तो तिच्या कथेवर विश्वास ठेवतो. बरेच दिवस ते प्रवास करीत असतात. ती नळाची राणी एकचित्ताने फक्त तिच्या नवऱ्याचाच विचार करत त्या लोकांच्या बरोबर प्रवास करत असते. काही दिवसांच्या प्रवासानंतर ते एका मोठ्या तलावापाशी येतात. त्या तलावात असंख्य सुवासिक कमळं उमललेली होती. त्या तलावाच्या तटी हिरवेगार गवत होतं. त्यावर काफिल्यांचे खेचरं, घोडे, हत्ती, उंट चरू लागतात. तळ्याच्या अवतीभोवती विविध प्रकारचे पक्षी खेळत होते. तलावाचं पाणी अतिशय गोड होतं आणि ते प्यायल्यामुळे मनाला शांती प्राप्त होत होती. काफिल्यातील प्राणी आणि माणसं तिथे काही काळ विश्रांती घेण्याचं ठरवतात. असे ते तिथे थांबल्यानंतर एके दिवशी रात्रीच्या प्रहरी हत्तींचा एक झुंड तिथे येतो. त्यातील बरेच हत्ती माझावर आलेले होते. ते जंगली हत्ती त्या काफिल्यातल्या पाळीव हत्तींना पाहतात. जंगलातील ती वाट तलावाकडे जात असते. ती सगळी त्या काफिल्याच्या गाड्यांनी व्यापलेली होती. त्यामुळे हत्तींना तलावात जाण्यास जागा काही मिळेना. तशा झुंडीतील हत्ती त्यांनी पाहिल्यानंतर त्यातील माझावर आलेले हत्ती त्या काफिल्यातील हत्तींच्याकडे त्यांचा मोर्चा वळवतात. कोणी मादी हत्ती आहे का ते पाहण्यासाठीच. त्यांचा वेग आणि जोर प्रचंड होता. त्या हत्तीच्या धावत येण्याने सगळी जमीन हादरून गेली. ते इतक्या जोराने काफिल्यांना धडक देत होते की त्यातील अनेक गाड्या त्यातील झोपलेल्या माणसांसकट उलट्या होतात. त्यात बरेच जण चिरडले जातात. काफिल्याचे रथ, माल घेऊन जाणाऱ्या गाड्या सगळं असं उद्ध्वस्त होतात की त्यात बरेच जण मरूनही जातात. मालाची नासाडी होते. तिथे अनेक जण जमिनीवर झोपलेले होते. ते हत्तीच्या पायाखाली चिरडले गेले. एकच गोंधळ उडाला. तिथे बांधून ठेवलेले घोडे आणि उंटसुद्धा त्या प्रचंड हत्तींच्या जोरदार धडकीने जखमी झाली. त्यात कित्येक एकमेकांवर आदळल्यामुळे त्या धडाक्याने बेशुद्धही झाली. फार मोठं नुकसान त्यांचं झालं. तिथे शेकोट्या पेटलेल्या होत्या, त्यामुळे आजूबाजूला आग भडकली. त्या आगीने त्या काफिल्यातील व्यापाऱ्यांचं खूप नुकसान झालं. त्यांच्या किंचाळण्याने आणि आरडाओरडीमुळे त्या शांत वनात एकच गोंधळ उडाला. काही जवळच्या झाडावर चढले,
त्यांना त्या हत्तींनी सोंडेने ओढून काढून फेकून दिलं. वाचवा वाचवा म्हणून जिथून तिथून ओरड ऐकू येत होती. त्या धुमश्चक्रीत जड जवाहराने भरलेली अनेक पेटारे उघडी पडली होती आणि त्यातून विकायचा माल इतस्ततः पडलेलाही दिसत होता. त्या गोंधळांमुळे इतरांप्रमाणे दमयंतीसुद्धा जागी झाली. तिच्या भीतीत आणि काळजीत या प्रकारामुळे आणखीनच भर पडली. आजूबाजूला होत असलेलं भयंकर सगळं पाहून ती भयचकित झाली होती. काय झालं ते तिला समजतच नव्हतं. थोड्या वेळांनी सगळं शांत झालं. त्यानंतर जे वाचले होते ते सगळे एकत्र जमले आणि ते एकमेकांना विचारू लागले की हे असं झालं कसं. म्हणजे त्यांच्या प्रश्नांचा ओघ असा होता की हे कोणाच्या अशुभ लक्षणामुळे झालेलं आहे. त्या सर्वांची नजर अर्थातच दमयंतीकडे गेली. सगळीजणं आपापलं मत सांगायला लागली. कोणी बोललं, आपण मणिभद्राची पूजा योग्य प्रकारे केली नाही म्हणून असं झालं, आपल्याला शिक्षा झाली. कोणी म्हणालं, वैश्रावणाची पूजा बरोबर झाली नाही म्हणून असं झालं. कोणी म्हणतोय, यक्षपूजा व्यवस्थितपणे झाली नाही म्हणून असं गंडांतर आलं. काही मात्र या प्रसंगाचा संबंध त्या विचित्र दिसणाऱ्या बाईशी जोडतात. ते म्हणतात, हे जे घडलं ना, कारण ती अवदसा आपल्याबरोबर होती. कोणी म्हणतात, आपण त्या शुभलक्षणी पक्षांना दाणा दिला नाही. त्यात जास्त भर होता तो दमयंतीच्या असण्याचा. कोणी तिला राक्षसीण, कोणी पिशाच असे अंदाज करू लागते. हिच्या अवलक्षणामुळे ही आपत्ती काफिल्यावर आली असा बहुतेक सगळ्यांनी अर्थ काढला आणि त्याचा दोष तिच्यावर टाकण्याचा सूर दिसू लागला. काही बोलले, आपण त्या चटकिणीला मारून टाकलं पाहिजे. त्यातले काही तिला त्या अंधारात शोधण्यास सुरुवात करतात. काही जण बोलतात की अशा चटकिणीला ठेचूनच मारलं पाहिजे. दमयंती ते ऐकतात आणि आपल्याला आता धोका आहे हे लक्षात आल्यावर दमयंती आणखीनच घाबरते. त्या पहाटेच्या अंधारात ती परत वनात पळून गेली. ती विचार करायला लागते, मी कधी कोणाचं काही वाईट चिंतलेलं सुद्धा नाही, तरी माझ्यावर असा आरोप होतो, म्हणजे माझं भाग्य फुटलं की काय. ती पुन्हा विचार करायला लागते, मी काहीतरी फार वाईट कर्म केलं असेल म्हणून माझ्या मागे असं हे दुर्भाग्य लागलेलं आहे. परंतु तिला समजत नाही असं कोणतं पातक तिच्याकडून झालेलं आहे की त्यामुळे तिची ही अवस्था झालेली आहे. कदाचित माझ्या दुर्भाग्यामुळे माझ्या नवऱ्याला द्यूत खेळण्याची दुर्बुद्धी झाली असेल का, असे अभद्र विचार तिच्या मनात काहूर माजवायला लागतात. ती तिच्या सद्य परिस्थितीचा विचार करत असताना समजतं की हे सगळे माझ्याच नशिबाचे खेळ आहेत. म्हणून नळ माझ्यापासून दूर झाला आणि मी अशा वनात इथे जंगली श्वापदांचा संचार असतो, जिथे राक्षस पिशाच्य वावरतात, तिथे मी अशी फाटक्या कपड्यात वावरत आहे. म्हणजे हे माझं प्राक्तनच आहे आणि ते मला भोगलंच पाहिजे. परंतु आपण कोणतं कुकर्म केलं हे मात्र तिच्या काही लक्षात येईना. दुसऱ्या दिवशी तो काफिला आपल्या मृत नातेवाईकांचा शोक करत त्या ठिकाणाहून निघून जातात. दमयंती त्या दुर्दैवी लोकांना शोकविव्हल अवस्थेत तिथून जाताना ती झाडांच्या आड लपून पाहत असते. त्या लोकांच्या दुःखास आणि नुकसानीला ती स्वतःच जबाबदार समजते आणि त्यामुळे ती आणखीनच शोकाकुल होते. काय नेमकं माझ्याकडून गैर घडलं ते समजलं पाहिजे म्हणून ती तिच्या आयुष्याचा जीवनपट पाहायला लागते. त्यात ती जेव्हा तिच्या स्वयंवराच्या प्रसंगाशी येते तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिने 4 देवांना वगळून नळाला निवडलं होतं. त्यामुळे ते देव जे कोणी मामूली नव्हते ते साक्षात लोकपाल होते. तिच्या मनात शंका यायला लागली की कदाचित त्यामुळे ते नाराज झाल्यामुळे ही तोहमत माझ्यावर आली असेल का. आणि हो, तेच कारण असणार. एरवी काही दोष दिसत नाही असं लक्षात आल्यावर तिचा शोक अनावर झाला. आता तिला आठवतं की नळ तिला त्यावेळी सांगत असतो की देवांना डावलून माणसाला निवडण्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष केलं केवळ आपल्या नळाबद्दलच्या लोभामुळे. म्हणून असेल कदाचित नळ माझ्यापासून दूर गेला आणि मी अशी एकटी इथे निर्जन जंगलात भटकत आहे. काय ही शिक्षा आहे का. ती आठवते तिच्या शिक्षणात तिला शिकवलेलं होतं की शिक्षेवर असलेला मनुष्य ती शिक्षा पूर्ण झाल्यावरच मरतो. म्हणून असेल कदाचित त्या हत्तींच्या झुंडीने तिला पायाखाली तुडवलं नाही, कारण आपल्याला अजून खूप शिक्षा भोगायची असेल. दमयंती त्या शोकाकुल अवस्थेत प्रवास करत करत छेड्डी राज्यात येते.
त्यातील राजधानी सुहाऊमध्ये ती अर्धनग्न अशा अवस्थेत फिरत असते. त्या शहरातील रहिवासी तिला पाहतात. त्यांना वाटतं की ती कोणीतरी वेडी आहे, म्हणून काही जण तिला टाळतात. काही घाबरून तिच्यापासून दूर जातात. दमयंती तिच्या पिंजारलेल्या धुळीने भरलेल्या केसांनी आणि अंग मलिन असं ती त्या नगरात फिरत असते. कोणी तिला भीक म्हणून काही खाद्य, काही जुनी वस्त्र देत असतात. काही लहान मुलं कुतूहल म्हणून तिच्या मागोमाग चालू लागतात. अशा प्रकारे सर्व बघ्याच्या वेटोळ्यात अशी दमयंती चालत चालत त्या राजवाड्यापाशी पोचते. त्या राजवाड्याच्या आगाशीत बसलेल्या राजमाता ते पाहते. राजमाता तिच्या सेविकेला बोलवते आणि सांगते की जा त्या बाईला माझ्याकडे घेऊन या. ती असहाय्य आहे आणि हे लोक तिला आणखीनच घाबरवत आहेत. तिला मदतीची गरज आहे. तिच्यावर दुर्भाग्याची कुऱ्हाड कोसळलेली आहे. तिला आपण मदत केली पाहिजे, कारण ती आत्ता आपल्या राज्यात आलेली आहे, म्हणून ती आता आपली जबाबदारी आहे. तिला खाऊ घालून मग तिची वास्तुपुस्त करायला पाहिजे. जर ती भिकारीण वरपांगी दिसत असली तरी तिच्या चेहरेपट्टीवरून ती हलक्या कुळातली निश्चितपणे नाही आहे. तिचे नेत्र सांगतात की ती साक्षात श्रीसुप्त रूपाने कोणाची तरी परीक्षा घेण्यासाठी इथे आलेली आहे. तरी तिला माझ्याकडे घेऊन ये. ती आज्ञा झाल्याबरोबर ती सेविका राजवाड्याबाहेर येते आणि त्या बघ्यांना हाकलून दमयंतीला राजमातेच्या जवळ आणून उभी करते. तिच्याकडे पाहून राजमाता दमयंतीला म्हणते, मुली, तू मोठ्या अडचणीत आहेस हे मी पाहत आहे, परंतु तू कोणी भिकारीण नाहीस असं माझं मन मला सांगत आहे. तरी तू कोण आहेस ते मला सांग. तुझ्या या मळलेल्या अवस्थेतसुद्धा तू एका वेगळ्या प्रकारे चमकत आहेस. तुझं सौंदर्य आत्ता जरी मलूल झालेलं असलं तरी ते सामान्य माणसाचं खात्रीनीच नाही आहे. म्हणून तू मला सांग, तू कोणी देवता, यक्षिणी असं कोण आहेस? ते सहानुभूतीचं बोलणं ऐकल्यानंतर दमयंतीला थोडासा धीर येतो आणि ती सांगायला लागते, अहो राजमाता, मी कोणी यक्षिणी किंवा देवता नाही आहे. मी एक अभागिनी पतिव्रता आहे आणि माझ्यापासून दूर गेलेल्या माझ्या पतीच्या शोधात मी फिरत आहे. तो मला मिळत नाही आहे. आपण सगळ्या बायका आहात, म्हणून मी मोकळेपणाने सांगत आहे जे खरं आहे ते. माझा पती एक उत्तम गुणी इसम आहे, परंतु कोण्या अज्ञात कारणामुळे तो त्याचं सगळं वैभव घालवून बसला. त्याच्याबरोबर मी, त्याची पतिव्रता, सगळं सोडून वनात गेले. तिथे तो आणि मी ताटातुटीने वेगळे झालो आहोत. तेव्हापासून मी त्याला शोधत आहे. मला दुसरं काहीही नको. अहो राजमाता, मला माझा पती जर तुम्ही मिळवून दिला तर तुमचे मोठे उपकार माझ्यावर होतील. माझा पतीसुद्धा पत्नीव्रतीच आहे, म्हणजे तो जिथे असेल तिथे तोसुद्धा माझी काळजीच करत असेल. राजमाता तिला म्हणते, हे असं कसं झालं ते सविस्तरपणे सांगशील का? त्यावर दमयंती सांगायला लागते, का कुणास ठाऊक, पण माझ्या एरवी सात्विक जीवन जगणाऱ्या नवऱ्याला कोणीतरी द्यूत खेळण्याचं आव्हान दिलं आणि जसं क्षत्रियांना आव्हान देण्याचं आणि घेण्याचं आवडतं, माझ्या नवऱ्याने ते आव्हान स्वीकारलं, जरी त्याला द्यूत खेळण्याचा सराव नव्हता. त्यामुळे जे व्हायचं तेच घडत गेलं आणि तो प्रत्येक द्यूताच्या खेळात हारू लागला. त्यामुळे तो त्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आणि तो आणखीनच द्यूत खेळत राहिला आणि हारत गेला. त्याचं डोकं जणू काही कोणी बधीर केलं असावं असंच मला वाटतं आहे, कारण माझा पती कधीही बेजबाबदारपणे असा वागलेला मी पाहिलेला नाही आहे. त्या द्यूताच्या खेळात तो सगळं पणाला लावू लागला. शेवटी तो त्याचे निषादांचं राज्य पणाला लावतो आणि ते सुद्धा हरतो. शेवटी सगळं गेल्यामुळे माझा नवरा आणि मी त्याच्याबरोबर असलेली त्याची पतिव्रता पत्नी अंगावरील वस्त्रानिशी घराबाहेर पडलो. ज्याने माझ्या नवऱ्याला हरवलं होतं तो अर्थातच नवीन राजा झाला. त्यांनी असा फतवा काढला की राज्यातील कोणीही आम्हा दोघांना मदत करणार नाही आणि जर कोणी आम्हाला मदत केली तर त्याला देहदंड दिला जाईल. त्यामुळे आम्ही पूर्णपणे असहाय्य झालो. आम्हाला कोणी साधी ओळखसुद्धा दाखवण्यास धजेनात. आम्ही जवळच्या रानात राहू लागलो, जे आमच्या राज्यात नव्हतं. तिथे आम्ही धड झोपूही शकत नव्हतो. उपासमार आणि तहान यांनी आमचं दिवस जगणं मुश्किल झालं होतं. एकदा खाण्यासाठी थव्याने बसलेल्या पक्ष्यांवर माझा पती त्याचं वस्त्र टाकतो, जसे पारधी टाकतात पक्ष्यांना पकडण्यासाठी, परंतु ते पक्षी एकत्र एकदम उडाले आणि त्यामुळे ते आकाशात माझ्या नवऱ्याचं एकुलते एक वस्त्रही घेऊन गेले. आता माझ्या नवऱ्याचं वस्त्र गेल्यामुळे आम्ही दोघं माझ्या वस्त्रात एकमेकांना चिकटून राहून वापरायला लागलो. पण तसं वावरणं सहज नव्हतं.
एकदा आम्ही रानात बांधलेल्या एका छपरीत विश्रांती घेत होतो, कारण उपासमार आणि तहान ह्यांनी आमचं जीवन फार अवघड झालं होतं. मी त्या परिस्थितीत गाढ झोपलेली असताना माझा नवरा कुठे गेला मला माहिती नाही. पण जेव्हा मी उठले आणि पाहिलं की माझा नवरा कुठेही दिसत नाही आहे, तेव्हापासून मी त्याला शोधत फिरत आहे. फिरत फिरत मी आपल्या राज्यात आलेली आहे. अशा रीतीने दमयंती तिची दुर्दैवी कहाणी राजमातेला सांगते. राजमाता तिचं बोलणं नीटपणे ऐकत असते. ती पाहते की ह्या मुलीची बोलण्याची पद्धत, भाषा, वागण्या बोलण्याची तऱ्हा, शिष्टाचाराचे तिचं वागणं, असं सगळं तिने चांगलं न्याहाळलं आणि तिची खात्री पटली की ही मुलगी जे सांगते ते खरंच असलं पाहिजे. त्याची शहानिशा पुढे करण्याचं ती ठरवते. परंतु तूर्त ह्या मुलीला चांगले कपडे देऊन तिचे पुनर्वसन करणं अगत्याचं आहे असं ती ठरवते. राजमातेला तिची दया येते आणि ती दमयंतीला म्हणते, मुली, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू ह्यापुढे माझ्याबरोबरच राहशील आणि आमची माणसं तुझ्या पतीचा शोध करतील. तुला आरामाची सक्त गरज आहे. ते ऐकून दमयंती राजमातेला सांगते की ती त्यांच्याबरोबर राहण्यास तयार आहे, पण त्यासाठी तिच्या अटी आहेत. त्या जर आपल्याला मान्य असतील तरच मी आपलं यजमानपद स्वीकारू शकीन. एरवी मी आपलं राज्य सोडून बाहेर माझ्या पतीचा शोध चालू ठेवीन. पुढे ती सांगते, माझ्या अटी पतिव्रतेच्या आहेत, म्हणून त्या अटींचा आपण सन्मान कराल अशी मी अपेक्षा करते. पुढे ती पतिव्रता त्या अटी सांगते. दमयंती सांगते, मी कोणाचंही उष्ट खरकटं खाणार नाही. मी कोणाचेही पाय धुणार नाही किंवा कोणा पुरुषाच्या पायाही पडणार नाही. मी दुसऱ्याने ज्या ताटात जेवण केलं आहे त्या ताटात जेवणार नाही. मी कोणाही पुरुषाशी बोलणार नाही. मी कोणाही पुरुषाला मला स्पर्श करू देणार नाही आणि मला कोणी परपुरुषानेही स्पर्श करता कामा नये. जर कोणी पुरुष माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न करील तर त्याला तुम्ही कठोर शिक्षा कराल. तसंच जर कोणी पुरुष मला प्रेमाच्या गोष्टी करून त्रास द्यायला लागला तर आपण त्याला देहदंडाची शिक्षा कराल, कारण त्या माझ्या शपथा आहेत पातिव्रत्यासाठी. म्हणून आपण त्याचा सन्मान कराल तरच मी तुमच्याबरोबर राहण्यास तयार आहे, नाहीतर मी माझ्या पतीच्या शोधात फिरत जाण्यास मोकळी असेल. ह्या अटी आपण मान्य कराल तर ते माझ्यासाठी सुद्धा फार बरं होईल. ते दमयंतीचं अटीने भरलेलं विधान ऐकून राजमाता खूपच संतुष्ट झाली. तिने दमयंतीच्या सगळ्या अटी मान्य केल्या. राजमातेला त्या मानिनीबद्दल आता विशेष कौतुक वाटायला लागलं. राजमाता दमयंतीला म्हणते, तिला आता दमयंतीबद्दल विशेष अभिमान वाटतोय. ते ऐकल्यावर आपल्या मातेला करावा तसा लौन प्रणिपात दमयंती करते. बृहदस्व ऋषी पुढे सांगत असतात, नळाची कथाच युधिष्ठिराला. ते ठरल्यानंतर राजमाता आपल्या कन्येला बोलवते. त्या मुलीचं नाव होतं सुनंदा. तिला सांगते की या महिलेला आपली पाहुणी म्हणून स्वीकार मी केलेला आहे, त्याप्रमाणे योग्य तरतूद करावी. ती तुझी सैरंद्री आहे. तिला तुझी सोबतीण करून घे. तिला तिचं कक्ष तयार करून द्यावं. सुनंदा दमयंतीला मोठ्या प्रेमाने तिची मैत्रीण करून घेते. बऱ्याच दिवसांनी दमयंतीला तिच्या योग्यतेचं वातावरण आणि परिस्थिती अनुभवायला मिळते, म्हणून ती शांत होते. राजाचे दूत तिच्या पतीचा शोध निश्चितपणे करतील असा तिचा विश्वास होता आणि अखेरीस गोष्टी दमयंतीच्या मनाप्रमाणे व्हायला लागतात. अशा रीतीने वनपर्वातील नलोपाख्यान पर्वाचा 65वा भाग इथे संपलेला आहे.